माझ्या लग्नाला 2च आठवडे झाले होते. एके दिवशी घरात फक्त मी आणि भाऊजीच होतो. मी घरात बेडरूमची सफाई करत असताना माझी ओढणी सारखी सारखी खाली पडत असल्यामुळे मी ओढणी काढून बेडवर ठेवली होती. आणि यावेळी अचानक रात्री भाऊजी माझ्या खोलीत आले आणि म्हणाले, "वहिनी, तू मला अजून किती तरसवणार आहेस? आता बास कर. याआधी मी तुझी सुंदरता बघून बघून थकलो आहे आणि आता खूप दिवसापासून तू माझ्या समोर असूनही मी तुझ्यासोबत हवा तो वेळ घालू शकत नाही. आज रात्रभर दादा घरी नाहीये. आजची पूर्ण रात्र आपण एकमेकांसोबत वेळ घालू शकतो." तेव्हा भाऊजींनी मला बेडच्या एका कडेला खेचलं आणि रात्रीभर माझ्यासोबत. माझं नाव अनिता आहे आणि माझं वय 18 वर्षे असून मी दिसायला सुंदर व भरदार शरीराची होते. माझ्या लग्नाला 2 आठवडे झाले होते. माझा दीर दिसायला अगदी भरदार शरीराचा आणि तरुण होता. पहिल्यांदा मी माझ्या दीराला बघितले तेव्हा मला वाटले की माझा दीर जिम मारत असेल. पण माझा नवरा मला म्हणाला की असे काही नाही. अविनाश शेती करतो. त्याला लहानपणापासून शेतीची खूप आवड आहे. त्याला इतर कोणत्याही कामात इंटरेस्ट नाही. भाऊजी माझ्या नवऱ्यापेक्षा लहान होते. परंतु माझ्या नवऱ्याला पुढील शिक्षण पूर्ण करायचं होतं आणि जोपर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे माझ्या सासऱ्यांनी माझ्या नवऱ्याचं आधी भाऊजीचं लग्न लावून दिलं होतं. माझ्या लग्नाचे 2 आठवडे अगदी शांतपणे पार पडले होते. पण आता मला असे जाणवत होते की भाऊजींची नजर माझ्यावर आहे. म्हणून मी जास्त तर माझ्या खोलीतच बसून राहायची. कारण मला भाऊजी समोर जाणे आवडत नव्हते. भाऊजी माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायचे. मी गोंधळून जायचे आणि मला हे अजिबात आवडत नसे. एके दिवशी घरात फक्त मी आणि भाऊजीच होतो. माझा नवरा आकाश थोड्याच वेळात येणार होता आणि माझी जाऊबाई तिच्या माहेरी गेली होती. माझ्या लग्नाआधीच माझ्या सासू सासऱ्यांचे निधन झाले होते. म्हणून सध्या या घरात फक्त मी आणि भाऊजीच होतो. मी स्वयंपाकघरात काम करत असताना अचानक भाऊजी स्वयंपाकघरात आले आणि माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले. मी घरात काम करताना गाऊन घालायची आणि गाऊनवर नेहमी ओढणी घ्यायची. परंतु आज मी ओढणी बाजूला काढून ठेवली होती. मी बेडरूमची सफाई करत असताना माझी ओढणी सारखी सारखी खाली पडत असल्यामुळे मी ओढणी काढून बेडवर ठेवली होती. आणि यावेळी घरात कोणी नाही असे मला वाटले. पण भाऊजी घरात उपस्थित होते. मला याची कल्पना नव्हती. गरमीमुळे मी माझ्या अंगावरील ओढणी बाजूला ठेवली होती आणि ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. अचानक मला माझ्या मागे कोणीतरी असल्यासारखे जाणवलं. मी मागे वळून पाहिलं तर भाऊजी माझ्या मागे उभा होते आणि एकटक माझ्याकडे पाहत होते. माझ्या हातात एक ग्लास होता आणि तो माझ्या हातातून खाली पडला. तेव्हा आवाज ऐकून भाऊजी लगेच भानावर आले आणि मग तिथून निघून गेले. आतापर्यंत तर मी भाऊजीला बघूनच घाबरत होते. परंतु आता तर त्यांचं हे असं वागणं बघून मला आणखीनच त्यांची भीती वाटत होती. मग मी पटकन माझी ओढणी उचलली आणि अंगावर घेतली आणि शांतपणे कामाला लागले. मग रात्री माझा नवरा आकाश पण घरी आला आणि माझी जाऊबाई पण आली होती. आकाशसोबत जेवण करून मी खोलीत जाऊन झोपले. अर्ध्या रात्री मला असे वाटले की कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे. मी अचानक घाबरून उठले आणि आकाशकडे पाहिलं तर तो गाढ झोपलेला होता. पण तरीही मला असेच वाटत होतं की कोणाची तरी नजर माझ्यावरच आहे. मी लगेच उठून बसले. मला झोप येत नव्हती. मी आजूबाजूला पाहू लागले. माझी नजर अचानक खिडकीकडे गेली आणि मला जे काही दिसले ते पाहून मी खूप घाबरले. कारण खिडकीजवळ कोणीतरी उभे होते. बाहेर अंधार असल्यामुळे मला स्पष्ट दिसले नव्हते. पण हे नक्की होतं की ती आमच्या घरातीलच कोणीतरी व्यक्ती असावी. कारण रात्री बाहेरून कोणीही येऊ शकत नव्हते आणि मला खात्री होती की नक्कीच भाऊजीच खिडकीजवळ आहे. माझी नजर त्यांच्यावर पडताच ते ताबडतोब खिडकीपासून निघून गेले. या सगळ्यांचे मला खूप आश्चर्य वाटले. लग्नाचे 2 आठवडे अगदी सुखात पार पडले. याआधी भाऊजीचे असे वागणे मी कधीच अनुभवले नव्हते.
पण आता रात्रीच्या वेळी भाऊजी माझ्या खिडकीजवळ येऊन माझ्या खोलीत डोकावू लागले होते. शेवटी या सगळ्या मागचा हेतू काय होता? भाऊजी जर अविवाहित असले असते तर मला त्यांच्यावर शंका आली असती. पण आता तर त्यांच्यासोबत त्यांची बायको होती. मग ते माझ्यावर नजर का ठेवत होते? मला काही समजत नव्हते. अखेर भाऊजीला माझ्याकडून काय हवं होतं? मला आकाशला याविषयी सांगायचे होते की तुझा भाऊ माझ्याकडे चांगल्या नजरेने पाहत नाही. पण मला आकाशची भीती वाटत होती. कारण मला माहीत होतं की तो त्याच्या भावावर खूप प्रेम करतो. आणि तसंही खिडकीजवळ उभा असलेले भाऊजी होते की आणखी कोणीतरी याचा माझ्याकडे पुरावा नव्हता. म्हणूनच मी पण शांत राहिले आणि आकाशला काहीच सांगितले नाही. माझ्या मनात एक विचार आला की आकाशला वाईट वाटेल. आणि माझ्या आईनेही मला समजावले होते की तू तुझ्या सासरच्या घरात सर्वांचा आदर कर. विशेषतः तुझ्या नवऱ्याच्या मनात तुझा आदर आणि सन्मान नेहमी राहायला हवा. कोणाशीही विनाकारण वाद घालू नकोस. माझ्या मनात आईचे शब्द घुमत होते. मला विचार करता करता कधी झोप लागली कळालंच नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा घरात सगळे उठले होते. मी देखील उठून आंघोळ करून स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी आणि आकाशसाठी नाश्ता बनवायला सुरुवात केली. माझी जाऊबाई स्वभावाने खूप चांगली होती. ती माझ्याशी गप्पा गोष्टी करायची. माझ्या मनात अचानक विचार आला. रात्री जे झालं ते जाऊबाईला सांगावं. परंतु मला वाटले की जाऊबाई भाऊजीवर खूप प्रेम करते. जर तिला माझ्या या गोष्टीचे वाईट वाटले तर आमचे नाते बिघडले असते आणि कदाचित यामुळे घरातील वातावरण देखील खराब होऊ शकते. मला घरातील वातावरण खराब करायचे नव्हते म्हणून मी गप्प बसले आणि माझ्या कामात व्यस्त झाले. काही वेळाने आकाश आणि भाऊजी दोघेही नाश्त्यासाठी बाहेर आले होते. मग आम्ही सगळ्यांनी एका नाश्ता केला. आम्ही बोलत असताना अचानक भाऊजीने माझ्या कमरेवर हात ठेवला. तेव्हा मला विजेचा झटका लागल्यासारखं वाटलं. मी लगेच बाजूला झाले आणि आकाशकडे खुर्ची ओढून बसले. आकाशने देखील पाहिले होते पण त्याने मला गप्प राहण्याचा इशारा केला. माझी नजर अचानक माझ्या जावेकडे गेली. माझ्या जावेने पण पाहिले होते. आम्ही सगळे गप्प झालो. आता मला अजिबात सुरक्षित वाटत नव्हतं. कारण एक स्त्री व्यक्तीची नजर चांगल्या प्रकारे ओळखू शकते. भाऊजी माझ्यावर वाईट नजर ठेवत होते हेही मला कळून चुकले होते. दिवस असेच निघून जात होते आणि भाऊजीचं असं वागणं वाढतच चाललं होतं. या सगळ्यांचा मला खूप त्रास होत होता. परंतु मी माझ्या नवऱ्याशी आणि माझ्या जावेशी याबद्दल बोलू शकत नव्हते. कारण मी या दोघांना काही बोलले तर ते समजतील की मी खोटे आरोप करत आहे आणि माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला असता. आणि मला घरातील वातावरण खराब करायचे नव्हते. म्हणूनच मी गप्प राहिले. आकाश गावापासून 2-3 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात एका कंपनीत कामाला होता. एका रात्री अचानक मला आकाशचा फोन आला. तो म्हणाला की अनिता, कंपनीत खूप काम आहे त्यामुळे आज मी घरी येऊ शकणार नाही. हे ऐकून मी घाबरले आणि म्हणाले, आकाश प्लीज घरी परत ये. तुझ्याशिवाय मला अजिबात बरं वाटणार नाही आणि मला माहीत आहे का खूपच अस्वस्थ वाटत आहे. माझी जाऊबाई घरात असतानाही मला भीती वाटत होती. हे ऐकून आकाश मला समजावू लागला की तू एवढी का घाबरतेस? सर्वजण घरी उपस्थित आहे त्यामुळे तुला घाबरण्याची गरज नाही. आकाशने मला स्पष्ट शब्दात सांगितले होते की आज तो कोणत्याही परिस्थितीत घरी येऊ शकत नाही. हे ऐकून मी पूर्णपणे शांत झाले. रात्री जेवत असताना या विषयावर चर्चा झाली. तेव्हा मी भाऊजीला सांगितले की आकाश आज घरी येणार नाही. हे ऐकून भाऊजीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आला. पण मी काहीच बोलले नाही आणि गुपचूप जेवण करून माझ्या खोलीत गेले. लग्नानंतरची ही पहिली रात्र होती जी मी माझ्या नवऱ्याशिवाय घालवत होते आणि आज मला खूप भीती वाटत होती. मी खिडकी दरवाजा व्यवस्थित बंद केला कारण भाऊजीची नजर माझ्यावर असल्यामुळे मी घाबरत होते. हा सगळा विचार करत असताना रात्रीचे किती वाजले ते मला माहीत नाही. पण रात्री माझ्या बेडवर कोणीतरी झोपलेलं होतं. मला वाटलं कदाचित आकाश परत आला असेल. मी पटकन त्याला मिठी मारली आणि आकाशच्या छातीवर डोकं ठेवलं. पण आज आकाशच्या छातीवर डोकं ठेवताना मला वेगळंच वाटलं. मी एका झटक्याने डोळे उघडले आणि समोर पडलेला माणूस पाहून मला धक्काच बसला. मी लगेचच त्याच्यापासून दूर गेले कारण तो माणूस माझा नवरा नसून भाऊजी होते. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते जे पाहून मी पूर्णपणे घाबरले. त्यांच्या हातात एक सुंदर नायटी होती. हे सर्व पाहून मी आणखीनच घाबरले. खिडकी दारं नीट बंद केली होती
पण भाऊजी माझ्या खोलीत कसे आले ते कळलं नाही. मी म्हणाले, भाऊजी तुम्ही माझ्या खोलीमध्ये काय करत आहे? आत्ताची आत्ता माझ्या खोलीतून निघून जा, नाहीतर मी ओरडून सर्वांना बोलावेल. यावर ते म्हणाले, वहिनी एवढी का घाबरतेस? झोपताना कदाचित तू घाबरली होतीस. तुझी ओरड ऐकून मी तुझ्या खोलीत आलो. माझ्याकडे या दरवाजाची चावी होती. मी बाहेरून दरवाजा उघडून आत आलो. पण हे सगळे बहाणे मला भाऊजीचेच वाटत होते. पण एक गोष्ट मात्र खरी होती की भाऊजींकडे या खोलीची एक डुप्लिकेट चावी नक्कीच होती, ज्याने ते दरवाजा उघडून माझ्या खोलीत आले होते. मी रागाने म्हणाले की जर मी घाबरले होते तर माझा आवाज ऐकून तुम्ही जाऊबाईला माझ्या खोलीत पाठवले असते. तुम्हाला माझ्या खोलीत येण्याची काय गरज होती? पण आता भाऊजी हळूहळू माझ्याजवळ येऊ लागले आणि मला म्हणाले, वहिनी तू मला इतकी का घाबरतेस? मी तुझा दीर आहे. आणि वहिनी तू मला अजून किती तरसवणार आहेस? आता बास कर. याआधी मी तुझी सुंदरता बघून बघून थकलो आहे आणि आता खूप दिवसापासून तू माझ्यासमोर असूनही मी तुझ्यासोबत हवा तर वेळ घालू शकत नाही. आज रात्रभर दादा घरी नाही आहे. आजची पूर्ण रात्र आपण एकमेकांसोबत वेळ घालू शकतो. भाऊजींचे असे बोलणे मला आणखीनच घाबरत होते. त्यांची शैली फार वेगळी होती. मी भीतीने थरथर कापू लागले. मी ओरडण्याचा प्रयत्न केला पण भीतीने माझा आवाजही निघत नव्हता. मी भाऊजीकडे टक लावून बघत होते. भाऊजी म्हणाले, वहिनी तू आज खूप सुंदर दिसत आहेस. मी माझ्या बायकोला झोपेचं औषध दिलं आहे म्हणून ती गाढ झोपेत आहे. आजची रात्र आपण अगदी आरामात आनंद घेऊ शकतो. हे सर्व ऐकून मी खूपच घाबरले. मग भाऊजी पुढे बोलू लागले, वहिनी मी तुझ्यासाठी ही नाईटी शहरातून आणली आहे आणि तू ही नाईटी मला घालून दाखव. एवढी लाजत काय आहेस? शहरातील मुली खूप सुंदर असतात आणि त्या न लाजता असे कपडे घालतात. वहिनी मी तुला त्या गुलाबी रंगाच्या नाईटीत पाहण्यासाठी आतुर झालो आहे, कारण तुझ्या गोऱ्या अंगावर हा गुलाबी रंग शोभून दिसेल. असे म्हणत भाऊजींनी मला घट्ट मिठी मारली आणि अचानक भाऊजींचे डोळे अगदी लाल झाले होते. हे पाहून माझे शरीर थरथर कापू लागले होते. मी स्वतःला त्यांच्या मिठीतून सोडवलं आणि भाऊजीला लांब ढकलून मी बेडवरून खाली उतरले. माझे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. समजत नव्हते काय करावे. माझी किंचाळी ही व्यर्थ होती, कारण माझी किंचाळी ऐकायला घरात कोणीच नव्हते. कारण जाऊबाईसुद्धा गाढ झोपेत होती. तिला अजिबात भान नव्हते. मी खोलीतून बाहेर जाऊ लागले तेव्हा भाऊजींनी माझा हात पकडला आणि मला बेडच्या एका कडेला खेचलं आणि असं काही केलं की मी एकदम शांत झाले. मी स्वतःला खूप जपून ठेवायचे. पण माझे दुर्दैव हे होते की माझ्या धीराने माझ्या शरीराची सुंदरता पाहिली होती. मी खूप सुंदर होते. एके दिवशी मी बेडरूममध्ये झाडून घेत होते तेव्हा माझा पदर खाली पडला. तेव्हा भाऊजीने माझ्या शरीराचे सौंदर्य पाहिले होते आणि तेव्हापासून त्यांची नजर माझ्यावर होती आणि हे माझ्यासाठी सर्वात मोठे दुर्दैव होते. तेव्हापासून भाऊजी बहाण्याने मला स्पर्श करू लागले होते. एके दिवशी आकाश कामावरून परतला नाही तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत भाऊजी माझ्या खोलीत आले आणि मला बोलू लागले. मला खोलीतून बाहेर जायचे होते पण त्याआधीच भाऊजीने मला घट्ट मिठी मारली आणि बेडवर बसवले. तेव्हा मी भाऊजीला विनवणीही केली की मी तुमच्या भावाची बायको आहे. तरी देखील त्यांनी त्यांच्या इच्छा रात्रभर पूर्ण केल्या. सकाळच्या 5 वाजता ते माझ्या खोलीतून निघून गेले होते. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा माझ्या शरीरात खूप वेदना होत होत्या. त्या व्यक्तीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केले. माझी अवस्था खूप वाईट होती. वेदनेने माझे संपूर्ण शरीर दुखत होते. पण मी अशी जगणारी मुलगी नव्हती. मी फक्त एकच विचार करत होते की आकाश घरी येताच मी त्याला त्याच्या भावाने माझ्यासोबत संपूर्ण रात्र काय केलं हे सांगेन. मी भाऊजीला नक्की शिक्षा करीन. मी हा सर्व विचार करत होते तेव्हा दरवाजा उघडून आकाशात आला. पण माझी अवस्था बघून तो दारातच थांबला. विश्वास बसत नसल्यासारखे त्याच्या चेहऱ्यावर भाव होते. तो माझ्याकडे पाहत विचारू लागला की तुला काय झालं? तू अशी का बसली आहेस? आणि खोलीची स्थिती काय आहे? कदाचित त्याला काहीतरी गडबड झाल्याची जाणीव झाली असावी. मी त्याच्याकडे रडत रडत बघितले आणि रागाने म्हणाले, तुझ्या भावाने हे सर्व केले आहे. तुझ्या भावाने तुझ्या बायकोचे आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. पण पुढच्या क्षणी मला आश्चर्य वाटले जेव्हा आकाश हे ऐकून हसला. मी बोलू लागले की तुझ्या भावाने माझे आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि तुझ्या चेहऱ्यावर हसू आहे. तुला समजत आहे का मी काय बोलते? आकाश माझ्याकडे बघत हसला, खाली बसला आणि बोलू लागला, तर यात काय एवढं? अविनाशने एक रात्र तुझ्यासोबत घालवली तर माझी हरकत नाही. माझ्या नवऱ्यासाठी ही गोष्ट अगदी सामान्य होती. जणू काही ते त्याच्याच विचाराने झाले होते. मी आश्चर्यचकित झाले. आता इथून उठून निघून जावं अशी माझी इच्छा होती. रागामुळे माझी अवस्था वाईट झाली
आकाशचं बोलणं ऐकून मी त्याच्यावर खूप ओरडले. तेव्हा तो अचानक बेडवर पडला आणि जोरात हसून म्हणू लागला, तुला हे सर्व माहीत झाले आहे, चांगले आहे. आणि यापुढे तुझ्यासोबत असेच होणार आहे. कारण आम्ही दोघे नेहमीच एकमेकांच्या गोष्टी शेअर करत आलो आणि आता बायकोही शेअर करणार आहोत. मी पण अविनाशच्या बायकोसोबत सर्व काही करतो. त्यामुळे आता अविनाश देखील तुझ्यासोबत सर्व काही करेल. ते ऐकून मी रागातच आकाशच्या एक जोरदार थोबाडीत मारली. तेव्हा तो प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहत होता. मी त्याच्या कानाखाली मारेन अशी त्याला माझ्याकडून अपेक्षा नव्हती. पण माझ्या मनाची इच्छा होती मी तर आकाशचा जीवच घ्यावा. मी रागाने म्हणाले, मी तुझ्या भावासोबत रात्र घालवीन एवढं तू मला मूर्ख समजलं आहेस का? तुमच्यासारख्या मूर्ख माणसासोबत मी 1 मिनिटंसुद्धा थांबणार नाही. असं सांगून मी लगेचच जाऊ लागले. यापूर्वी आकाशने मला पकडले होते आणि भाऊजींनी रात्रभर माझ्यासोबत, आणि आता सकाळी आकाश माझ्यावर सवार झाला होता. दोन्ही भाऊ राक्षस होते. आज मी आकाशचे ते रूप पाहिले होते. याआधी आकाश माझ्यासोबत राक्षसांनी वागला नाही, पण आज त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या. मी तर अगदी बेशुद्ध झाले होते. मग संध्याकाळी डोळे उघडले तेव्हा माझ्याजवळ जाऊबाईला पाहून मला समजले की तिला या सर्व गोष्टीची जाणीव आहे. मी तिच्याकडे बघत विचारले, कधीपासून हे सगळे सहन करत आहे? ती माझ्याकडे बघू लागली आणि म्हणू लागली, मी लग्न झाल्यापासून पाहते तुझा नवरा तुझ्यावर इतकं प्रेम करतो. यावर माझा विश्वासच बसत नव्हता. तरी त्यांनी तुझ्यासोबत असं केलं. मी तिचे म्हणणे ऐकले आणि म्हणू लागले, माणूस सर्व काही बदलू शकतो परंतु त्याचा स्वभाव नाही. या घरात तुझ्यासोबत हे सगळं होत असताना मला आश्चर्य वाटलं. मग तू आवाज का उठवला नाही? तर या दोघांची सर्व गुणी सहन केली आहे, ज्याची आज मीही बळी ठरली आहे. माझे म्हणणे ऐकून माझी जाऊ म्हणू लागली की मी काही बोलले असते तर कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नसता आणि माझे घर उद्ध्वस्त होऊ नये अशी माझी इच्छा होती. मी गरीब घरची मुलगी आहे आणि माझे आईवडील हयात नाही. भाऊ घरात घेणार नाही म्हणून मी धीर धरून आयुष्य जगत होते. मला जाऊबाईचा राग आला. अशा स्त्रिया पुरुषांच्या अत्याचाराला प्रोत्साहन देतात. मी जागेवरून उठले आणि रागाने म्हणू लागले, चूक तुझीच आहे. या गोष्टीला तू आधी थांबवले असते तर आज हे सर्व घडले नसते. तुला मुलगा आहे, तू तुझ्या मुलासोबत कष्ट करून आयुष्य घालू शकते. मग तू या 2 राक्षसामध्ये स्वतःला का वाया घालवत आहेस? मी उठले आणि फ्रेश होऊन सामान बांधायला सुरुवात केली. त्यावेळी भाऊजी आणि आकाश घरी नव्हते. हे घर सोडण्याची चांगली संधी होती, नाहीतर त्या लोकांनी मला कधीच घर सोडू दिले नसते. जाऊबाईने विचारले, कुठे चालली आहेस? मी म्हणाले, मी 1 मिनिटसुद्धा थांबणार नाही. आणि मग मी माझ्या घरी आले. त्यानंतर माझ्या बाबांनी मला अनेक प्रश्न विचारलेत, पण मी त्यांना सांगितले की तुम्ही माझ्यासाठी जो मुलगा निवडला होता तो 1 नंबरचा मूर्ख होता. त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. काही दिवसांनी माझा घटस्फोट झाला. मी आकाशसोबत आयुष्य जगू शकले नाही आणि काही दिवसांनी कळाले की माझे जाऊबाईनेही नवऱ्याला घटस्फोट दिला. मग काही काळानंतर माझ्या आईवडिलांनी माझे दुसरे लग्न केले. यावेळी माझी 2 मुलं आहेत आणि आम्ही नवरा बायको आमच्या संसारात खूप सुखी आहोत. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.